पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैसे इतके झाले। आठवड्याभरात पेट्रोल डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं असून नवे दर आजपासूनच लागू झालेत। दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 8 पैशांवर गेलेत। पुण्यात पेट्रोलचे दर 107 रुपये 86 पैसे इतके झालेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 40 पैशांवर पोहोचलेत। नागपुरात पेट्रोल 108 रुपये 7 पैशांवर पोहोचले, तर डिझेल 94 रुपये 63 पैसे इतके झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये 47 पैशांवर पोहोचलेत, डिझेलचे दर 95 रुपये 95 पैशांवर गेलेत। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 109 रुपये 53 पैसे, तर डिझेलचे दर 96 रुपये 6 पैसे इतके झालेत। दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 98 रुपये 64 पैशांवर, तर डिझेलचे दर 91 रुपये 58 पैशांवर गेलेत। कोलकात्यात पेट्रोल 109 रुपये 70 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 7 पैशांवर पोहोचले। चेन्नईमध्ये पेट्रोल 104 रुपये 49 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 11 पैशांवर पोहोचले। यापूर्वी पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड चढउतारामुळे देशात इंधन दरांचा भडका उडालाय। आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय। विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ असल्यामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावलाय। त्यात लोकांच्या खिशातनं पैसे काढायचा हा धंदाच झालेला आहे, बिझनेस झालेला आहे लोकांचा, किंवा जे मोठे आमदार खासदार आहेत तेच हे करतात। सामान्य लोकांना त्रासच आहे की त्यांच्या खिशातनं डायरेक्ट पैसे काढायचे हे चाललंय। सर ये तो हमारे मजदूर है, मजदूरों की मतलब रोटी रोजी जितना उनके हाजिरी नहीं है उनसे ज़्यादा तो ये दाम बढ़ जाते, कभी टंकी गैस सिलेंडर